मोहोळसह सोलापुरात सध्या एका जोडगोळीची जोरदार चर्चा आहे। ती जोडी म्हणजे बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांची। हे दोघे सख्खे भाऊ असले तरी त्यांचं नातं केवळ रक्ताचं नाही तर खरीखुरी जिगरी दोस्तीची मिसाल आहे। राजन पाटलांचे चिरंजीव आणि कैलासवासी बाबूराव अण्णा पाटील यांचा वारसा लाभलेल्या या भावंडांनी आता आपल्या मैत्रीपूर्ण स्टाईलमध्ये मोहोळच्या राजकारणात नवा रंग भरायला सुरुवात केली आहे। बाळराजे आणि अजिंक्य राणा हे केवळ राजकारणापुरते एकत्र नाहीत तर त्यांचं नातं सच्च्या मित्रासारखं आहे। सोशल मीडियावर त्यांचे धमाल डान्स व्हिडिओ, एकमेकांवरील गमतीशीर पोस्ट्स आणि कायम सोबत राहण्याची स्टाईल यामुळे त्यांना मोहोळमध्ये जय वीरूची जोडी म्हणून ओळख मिळाली आहे। पण आता या जोडीनं तालुक्याच्या राजकारणात मजबूत पाय रोवण्याचा निर्णय घेतला आहे। मोहोळ विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे पाटील कुटुंबियांची अस्वस्थता वाढली। पण पराभवानं खचून न जाता बाळराजे आणि अजिंक्य राणानं याला नव्या सुरुवातीची संधी मानली। हार जीत होतच असते, पण आम्ही आमच्या वाटचालीत नकारात्मकता ठेवणार नाही, असं बाळराजे यांनी ठामपणे सांगितलं। लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांचा समानता, बंधुत्व आणि विकासाचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी बाळराजे आणि अजिंक्य राणा यांनी घेतली आहे। मोहोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांसाठी दोघांनी बैठका सुरू केल्या आहेत। पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधत पाटील बंधू मोहोळच्या राजकारणात नवा अध्याय लिहायला तयार आहेत। पण त्यांच्या या हाकेला मोहोळकर किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल।